श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, गॅस सिलेंडरबाबत आली मोठी महत्त्वाची अपडेट. याविषयी आपण जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी. या चॅनलवर तुम्हाला सर्व सरकारी योजना, इतर सरकारी नोकरी, शैक्षणिक अपडेट्स, सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळेल. गॅस सिलेंडरबाबत आली सर्वात मोठी अपडेट. आता गॅस सिलेंडर कोणाला मिळणार, कोणाला मिळणार नाही याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. सध्या तुम्ही बघत असताल की गॅस टंचाई ही होत आहे. जो व्यावहारिक गॅस सिलेंडर आहे त्याचा शॉर्टेज देखील देशभरात निर्माण झालेला आहे. काही राज्यांमध्ये, काही देशांमध्ये, त्याचप्रमाणे हॉटेल्स जे असतील ते देखील काही बंद करण्यात आलेले आहेत. कंपन्या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत. आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार कोणाला हा एक प्रश्न तयार झालेला आहे. कारण गॅस बुकिंग केल्यापासून तुम्हाला तो याआधी ताबडतोब मिळत होता, परंतु आता त्याला मिळण्यास विलंब होत आहे. आता याबाबत एक महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आता गॅस सिलेंडर तुम्ही जरी बुक केला तरी तुम्हाला काही नियमांची पडताळणी करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची माहिती आहे. तर बघा प्रेक्षकांनो, गॅस सिलेंडर आता तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला KYC करणं हे गरजेचं सांगितलेलं आहे. KYC करताना सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड, ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्याचं आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे. त्या आधार कार्डवर KYC जर झाली तरच तुम्हाला ती भेटणार आहेत. त्यानंतर तुमचे फोटो, पासपोर्ट साईज लागणार आहेत. त्यानंतर ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यात कुठली अडचण येणार नाही. कारण देशामध्ये तुम्ही बघतायत गॅस टंचाईमुळे देशभरात गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर याचा काळाबाजार रोखण्यासाठी आता शासनाने मोठे पाऊल उचललेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची जी गॅस सिलेंडर KYC आहे ती करून घ्यावी. कारण त्यामुळे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. भारतात जसं तुम्ही बघत असाल, भारत गॅस असेल, HP गॅस असेल, आणखीन काही गॅस एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत देखील सांगण्यात आलेलं आहे की सध्या तरी घरगुती गॅस सिलेंडर देखील मिळण्यामध्ये लांबच्या लांब रांगा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये पाहण्यात येत आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅस टंचाई आहे का? कमेंटमध्ये कमेंट करा. कारण गॅस टंचाईमुळे जे काही घरगुती गॅस सिलेंडर नसल्यामुळे यामुळे अडचणी देखील तयार झालेल्या आहेत. आणि व्यावहारिक जो सिलेंडर आहे तो तर भेटतच नाही आहे. त्याच्यामुळे जे काही छोटे मोठे उद्योग होते, इडलीवाला असेल, डोसेवाला असेल, या लोकांचे सर्वांचे उद्योगधंदे देखील आता थोडेसे बंद झालेले आहेत. त्यामुळे ते घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग करून काळाबाद आपला उदरनिर्वाह करू शकतात आणि त्याच्यात देखील शॉर्टेज येऊ शकतं. यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरवर देखील मिळवण्यासाठी मर्यादा आणलेल्या आहेत. या प्रकारची ही माहिती आहे. तर आपल्याला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. श्री स्वामी समर्थ.